आज आपण महाशिवरात्रीनिमित्त मऊ लुसलुशीत उपवासाचे घावणे केलेले आहेत। साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे खाऊन कंटाळा येतो, अशा प्रकारे तुम्ही पचायला हलके असे मऊ लुसलुशीत घावणे करू शकता आणि त्याबरोबर भन्नाट अशी चटणीही केलेली आहे। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी, उपवासाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण घावणे बनवायला सुरुवात करूयात। ह्या ठिकाणी आपण वरई घेतलेली आहे। वरई 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। वरईच्या तिप्पट पाणी घालून वरई आपण 4 ते 5 तासाकरता भिजू देऊया। तर ह्या ठिकाणी 4 तास झालेले आहेत। वरई मधले आपण पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि जमेल तितकी बारीक वरई मिक्सरला फिरवून घ्यायची आहे। सुरुवातीलाच वरई फिरवून घेताना जास्त पाणी नाही घालायचं, अगदी थोडं पाणी घालायचं आहे, जेणेकरून पीठ अगदी बारीक दळलं जाईल। ह्या ठिकाणी वरई छान बारीक झालेली आहे। चवीनुसार मीठ घालूयात। आपल्याला ह्या पिठाचे घावणे करायचे आहेत, त्यामुळे पाणी जास्त घालायचं आहे आणि साधारण आपण अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे। मिक्स करून घेऊ आणि 5 मिनिटाकरता झाकून ठेवूयात, तोपर्यंत चटणी बनवून घेऊ। मिक्सी जार मध्ये हिरवी मिरची घातलेली आहे। तर ह्या ठिकाणी अर्धी वाटी आपण नारळाची पावडर घातलेली आहे। नारळाची पावडर नसेल तर सुकं नारळ वापरलं तरी ओल्या नारळाचाही ह्या ठिकाणी तुम्ही वापर करू शकता। अर्धा चमचा जिरे घालूयात। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 2 चमचे दाण्याचा कूट घालायचा आहे। कोथिंबीर घालूयात। 1.5 चमचा साखर घातलेली आहे आणि 1 चमचा दही घालायचं आहे। 1 ते 2 चमचे पाणी घालूयात आणि चटणी वाटून घ्यायची आहे। तर ह्या ठिकाणी चटणी तयार आहे। चटणी आणखी चविष्ट लागण्याकरता आपण तडका देऊयात। तर तडका पॅन गरम केलेला आहे, तेल घातलेलं आहे आणि अर्धा चमचा जिरे घालूयात। जिऱ्याची फोडणी द्यायची आहे। तर ह्या ठिकाणी आपली चटणी तयार आहे। 5 मिनिट झालेले आहे। पीठही अगदी छान भिजलं गेलेलं आहे। तुम्ही पाहू शकता पीठ आपल्याला पातळच करून घ्यायचं आहे, घट्ट पीठ बिलकुल ठेवायचं नाहीये, कारण आपल्याला ह्या पिठाचे घावणे बनवायचे आहेत, डोसे नाही। तवाही गरम झालेला आहे, तेल सोडायचं आहे। सुरुवातीला आपण साईडने पीठ सोडणार आहोत आणि नंतर मध्ये सोडायचं आहे। तेल सोडायचं आहे आणि मंद आचेवर 2 मिनिटाकरता वाफ काढूयात। तर ह्या ठिकाणी 2 मिनिट झालेले आहे। आपण झाकण काढायचं आहे। फक्त आपण वरईचा वापर केलेला आहे, त्यामुळे घावणे बिलकुलही चिकटत नाही। पलटी करून घेऊ। घावण काढून घेऊया आणि अशाच प्रकारे दुसरे घावणेही तयार करून घेऊ। तर या घावण्याच्या पिठामध्ये आपण साबुदाण्याचाही वापर केलेला नाहीये, फक्त वरई वापरून मऊ लुसलुशीत पांढरी शुभ्र घावणे तयार आहेत। तर ही घावणे करायला अगदी सोपी आहेत। तुम्ही पाहू शकता किती सुंदर मऊ लुसलुशीत आणि पातळ घावणे तयार आहेत। अशा प्रकारे तुम्ही उपवासाचे घावणे करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।